लातूर शहर महानगरपालिकेतील 63 नगरसेवकांनी नगर परिषदेच्या हिताच्या विरुद्ध जाऊन केलेला ठराव हा महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नगरविकास खात्याचे मंत्री 451 खाले आणि 10 अखाले त्यांना त्यांचं सभासदत्व रद्द करावं म्हणून 21 साली आपण अर्ज केला होता। त्याच्यानंतर तो 4 वर्ष तो अर्ज निकालात न निघाल्या कारणामुळे पुन्हा आपण त्याच्याबद्दल हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने पुन्हा त्याच्यावर ते निकालात काढावं म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते निकालात न काढल्यामुळे कंटेम्प्ट केला। कंटेम्प्ट इन कंटेम्प्ट झालं। दोनदा त्याच्यामध्ये त्यांनी निकालात काढायचं सांगितल्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा हिअरिंग घेतली गेली नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी, परंतु त्यानंतरही त्यांनी ते हिअरिंग घेऊन आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी बाबा हा निर्णय करावा असं सांगितल्यानंतर सुद्धा आज मितीपर्यंत त्या 63 नगरसेवकाला त्यांनी डिस्क्वालिफाय केलं नाही। म्हणजे खरं म्हणजे गेल्या 2 वर्षापासून तो निकाल पेंडिंग असल्या कारणामुळे ते डिस्क्वालिफाईड आहेत असं समजून त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा राहू देऊ नये असे आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे। आणि त्यांना जर समजा तुम्हाला निवडणुकीमध्ये उभाच करायचं जर असेल तर त्यांच्याकडून तुम्ही अफिडेव्हिट घ्यावं की बाबा अशा पद्धतीचा जर समजा त्यांच्या विरुद्ध जर समजा निर्णय गेला तर तो निर्णय त्यांच्यावर बंधनकारक राहील। अशा पद्धतीचं निवेदन महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्री वाघमारे यांच्याकडे द्यायला गेल्यानंतर अतुल जाधव यांनी ते अपर सचिव यांनी ते स्वीकारलं, ते आम्ही तिथं सादर केलेलं आहे।